पद्धतीने आपण बटाटे कापून घेऊन त्याला आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत। असं धरायचंय, असं 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 वळून काढायचं। तर तुमची सगळ्यात सोप्या पद्धतीने अशी काढी निघेल। तर सृष्टी आपल्याला करून दाखवतीये। सृष्टीला पण जमलंय। वैष्णवी, तू आपल्या प्रोजेक्टसाठी सोयाबीन भात का निवडलास? कारण आमच्या बाजूला एक बिल्डिंग आहे, टॉप एक बिल्डिंग, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही राहायचो त्यावेळेस माझ्या पप्पांनी पहिल्यांदा तो भात बनवला। त्यावेळेस मी आणि माझी बहीण आहे, त्यावेळेस आम्ही दोघींनी तो भात 5 मिनिटांमध्ये सगळा संपवलेला। त्यामुळे मला ही रेसिपी खूप आवडते। ज्यावेळेस मी ही रेसिपी बनवते त्यावेळेस मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते। आणि पप्पा थँक्यू मला तुम्ही ही रेसिपी सांगण्याबद्दल। वैष्णवी, तू सोयाबीन भात कधी कधी बनवतेस? पप्पांसोबत एकदा बनवलेला आणि तेव्हा माझ्या लक्षात नाही कसं बनवायचं। मग नंतर मी युट्यूबला सर्च केलं, मग नंतर मला कळालं की असं असं बनवायचं। त्यावेळेस मी नंतर खाली आल्यावरती पहिल्यांदा मी भात बनवला। वैष्णवी, आज सोयाबीन भात बनवताना कसं वाटतंय तुला? मला खूप आनंद होते, कारण ह्यावेळेस मी बनवताना माझी फॅमिली, माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी आणि माझ्या घरचे माझ्या सोबत, त्यामुळे मला खूप आनंद होतोय। थँक्यू आई, तू हे सगळं त्यामध्ये टाक आणि चांगलं परतून घे।